नमस्ते सर. म्हणलं आपण ते भूमीच्या लिक्विड जे आहे ना गेल्या वर्षी किती लावलं होतं ह्याला बियाण्याला आणि खताला? मी 5 लिटर घेऊन गेलतो सर. बरं बरं किती किती लावलं होतं म्हणजे प्रमाण? 5 लिटर घेऊन गेलतो. 4 लिटर कोटिंग केलं खताला आणि 1 लिटर बीज प्रक्रिया केली. किती पोत्याला केली होती कोटिंग? मी 1 क्विंटल होता. बरं 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 भरपूर झालं भरपूर. माझं औषध उरलतं. बरं बियाला लावलं चांगलं. होतं बियाला? बियालाच 1 लिटर बियाला 1 लिटर बीज प्रक्रिया केली. किती होती पिशवी? 3 पिशव्या. 3 पिशवीला 1 लिटर 30 किलोच्या. 30 किलोच्या. 30 किलोच्या बरोबर 1 लिटर. भरपूर झालं सर. भरपूर चांगलं लागलं होतं. आणि खताला पण लावलं होतं का? चांगलं लागलं तर. खताला पण लावलं होतं का? खताला मी 4 लिटर. 4 लिटर. किती पोते होते आपले? किती कशाचे होते? ग्रीन महाराष्ट्र. 4 पोते होते का? नाही 4, 5 का 6 पोते होते. बरं 6 पोत्याला 4 लिटर लावलं का कोटिंग? 4 लिटर मी ते सर कोण नितीन सर कोण 5 लिटरची हेच घेऊन गेलतो मी. बरं बरं. आणि सुकवलं होतं का ते आधी? का सर? म्हणजे कोटिंग केल्यावर किती वेळ सुकवलं होतं? कोटिंग केल्यावर मी ट्रॅक्टरवाला येऊन मला 5-6 दिवस ट्रॅक्टरवाला आलाच नाही. पुन्हा भरपूर कोटिंग झालं ती. म्हणजे आधीच कोटिंग करून ठेवलं होतं? अगोदरच मी कोटिंग करून ठेवलेलं होतं. ट्रॅक्टरवाला 2 दिवसात येणार होता तर त्याला 4 दिवस लावलं पेरायला. ते भरपूर लागू झालं. बरं बरं. आणि सर तुम्ही मगाशी म्हणत होते बघा उत्पन्नामध्ये बदल झाला. किती बदल झाला होता? बदल झाला म्हणाल नाही का सर? 15 पोतीच्या जागी मला 25 कट्टे सोयाबीन निघाला म्हणून. मग एकरी? नाही माझं पूर्ण शेतामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये आधी 15 कट्टे व्हायचे का? 15 कट्टे व्हायचे. मग आता यावर्षी मी शेतात घरी केली तर 25 कट्टे निघाले. म्हणजे 10 कट्टे एक्स्ट्रा? एक्स्ट्रा 10 कट्टे निघाले आपल्या ग्रीन महाराष्ट्रानं कोटिंग केल्यावर. बरं बरं. म्हणजे फायदा झाला आणि बीज तुम्हाला? प्रक्रिया केल्यामुळं. बरं बरं. खर्चामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? आहे. मला तर तुम्हाला सांगतो मी सर नितीन आगले सरला विचारा. तुम्हाला मी सतत बोलत राहता की सर. हो. पण खर्च तुम्हाला रासायनिक आपलं प्रोडक्ट तर 1 नंबर ओरिजिनल आहे की सर. त्याच्यात काही नाही आणि भाव वाढ देखील नाही. हो. कमी खर्चामध्ये एकदम. हो की सर. 500 रुपयाला फक्त बॅग आहे आपली सर 50 किलोची. हो माहित आहे मला. मी इथून घेऊन गेलतो ना घरी घेऊन पुन्हा गावाकडे घेऊन कोटिंग करून 1000 रुपये घालून खात घेऊन गेलतो गावाकडे. बरं. पण तो निर्णय तुमचा बरोबर झाला का नाही? काय म्हणलो सर? तो निर्णय म्हणलं त्या दिवशी जो निर्णय घेतला होता आपला खत घ्यायचा तो तुम्हाला बरोबर समाधान झालं का नाही तुमचं? नाही. त्या दिवशी समाधान झालं की सर मला. मी 700 रुपयाला ग्रीन महाराष्ट्र म्हणजे कोटिंग केल्यानंतर लई चांगला उपयोग आहे सर. हो. आणि वाढ वगैरे कशी झाली? तीच जबरदस्त सोयाबीनची आणि एवढं बी नाही सर. सोयाबीनला पाणी लागलेलं होतं तर माझं सोयाबीन तुम्हाला सांगतो पाण्यात देखील सोयाबीनला पाणी लागलं तर सोयाबीन देखील माझं कमरे इतकं तसंच माझ्या सोयाबीनला एक वंजळभर देखील डॅमेज झाली नाही पहिलं. एवढा फरक होत नव्हतं त्या पाण्यात सोयाबीन आली. लोकांचे 50% सोयाबीन रासायनिकचे डॅमेज झाले. बरं. आपलं 1 किलोभर देखील डॅमेज नाही सर. 1 किलो सुद्धा डॅमेज नाही. बरं. डॅमेज नाही. पूर्ण 25 कट्टे एकदम पांढरे शुभ्र. म्हणजे तुमचं रान जे आहे ते एकदम पाण्यात असतंय तरी पण एवढं छान प्रकारे? नाही पाण्याचं बी आहे आणि काही उमाटावर बी आहे. पाण्याच्या रानामध्ये देखील सोयाबीन कसलंच नाही पांढरं शुभ्रच निघालं. बरं. म्हणजे खूप छान गोष्ट आहे. काढायला येऊन देखील माझं सोयाबीन असं कुठं असं पाणी लागले बाबा हे मग असं आडवा पडल नाही किंवा कुजल नाही काहीच झालं नाही सर. खराब झालं नाही. रोगराई? काय म्हणलं सर? रोगराई काय आलती का बघायला? रोगराई म्हणलं कीड नाही रोगराई काहीच नाही. रोगराई तर काहीच आलं नाही माझ्या सोयाबीन तर आळीच पडाय नाही. म्हणजे रोगराई पण चांगली चालली बीज प्रक्रिया केल्यामुळं का सोयाबीनच्या एकदम काहीच रोग चालली. आता ह्या वर्षी खताच्या किमती कुठे गेल्यात बघा? आहे सर तुम्हाला सांगतो चक्कर येऊलेले हे खताच्या किमतीचे असं बघितल्यानंतर. कशी करायची? शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याला काय उरणार आहे सर? बरोबर आहे.
करतो तुम्हाला फोन आता कुठं लातूरमध्ये जर केलो सोय तर उत्तमच होणार आहे. करतो सोय करतो तुम्हाला कॉल करतो की.